लातूरमधनं पुढची अपडेट येते। लातूरच्या पानगाव गटातनं मनसेच्या सुनील नागरगोजे विजयी झालेले आहेत, तर पंचायत समितीच्या गणातनं मनसेच्या मोनिका रवी सूर्यवंशी आणि श्रीदेवी गालफाडे या विजयी झालेल्या आहेत। लातूरमधनं ही अपडेट। लातूर जिल्हा परिषदेमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी किंग मेकर ठरणार आहे, तर लातूरमध्ये 59 पैकी 52 जागांचे निकाल हाती आहेत। काँग्रेस या ठिकाणी 23, भाजपला 18 जागा मिळालेल्या आहेत। लातूरमध्ये 13 जागा मिळवणाऱ्या राष्ट्रवादीच्या साथीने भाजपला सत्तेची संधी आहे। शरद पवार गट, शिंदे सेना, ठाकरे सेना, मनसे आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळालेली आहे। सर्वाधिक जागा मिळूनही काँग्रेस सत्तेपासून दूर राहण्याची शक्यता आहे। आणि आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। सोलापुरातील सांगोला पंचायत समितीवरती शहाजी बापू पाटील यांच्या सुनबाई राणी पाटील विजयी। सुनेच्या विजयानंतर शहाजी बापू पाटलांना अश्रू अनावर, पुतण्या आणि सुनेसोबत केला आनंद साजरा। कोल्हापूरच्या गांधीनगरात भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष, भाजपचे उमेदवार विजयी होताच कार्यकर्त्यांचा विजयी डान्स। कोल्हापूरच्या वडणगे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये शिंदेची शिवसेना विजयी। जिल्हा परिषदेमध्ये इंद्रजित पाटील तर पंचायत समितीमध्ये बळीराम कळके विजयी। चिखली गावामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष। जिल्हा परिषद पंचायत समितीचा विजय अजितदादांना समर्पित। मावळ तालुक्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया, तर भाजपचा सुपडा साफ केला असा टोला। सिंधुदुर्गच्या वैभववाडी पंचायत समितीवरती मात्र नितेश राणेंचे वर्चस्व। वैभववाडीमध्ये तिन्ही मतदारसंघामध्ये भाजपचा झेंडा। नितेश राणेंकडून पेढे भरवत विजयी उमेदवारांचं अभिनंदन। पुण्याच्या जुन्नरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडेंनी थेट लंगोट घालून साजरा केला जल्लोष। देवराम लांडेंची सून मोनाली लांडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतनं झेडपी गटात विजयी। कोल्हापूरच्या उसगावात आमदार सतेज पाटलांना धक्का। उसगाव मतदारसंघामध्ये नामदेव वायंगडे विजयी होताच महिलांचा जल्लोष। रायगडच्या उरणमध्ये जासई पंचायत समिती गणातनं महाविकास आघाडीच्या निर्मला घरत, तर विंधणे पंचायत समिती गणातनं शेकाप उमेदवार प्रियांका मढवी विजयी। सोलापूरच्या बार्शी तालुक्यामध्ये भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष। 1 जिल्हा परिषद आणि 2 पंचायत समिती निवडणुकीमध्ये विजय मिळवल्यानंतर भाजपचा जल्लोष।